गैरेज मालिक के साथ पुराना झगड़ा और खुन्नस ने एक खतरनाक रूप ले लिया। यशोधरा पुलिस स्टेशन क्षेत्र में कुछ आरोपियों ने गैरेज के सामने खड़ी दोपहिया पर पेट्रोल डालकर आग लगा दी। यह घटना इलाके में सनसनी फैलाने वाली साबित हुई, क्योंकि आग लगाने से आसपास के लोगों में अफरा तफरी मच गई। यशोधरा पुलिस ने तुरंत कार्रवाई करते हुए 5 आरोपियों को हिरासत में लिया, जिनमें 2 नाबालिग भी शामिल है। पुलिस का कहना है कि वारदात पुरानी रंजिश का नतीजा है। फिलहाल आरोपियों से पूछताछ जारी और उन्हें कोर्ट में पेश किया जाएगा। नमस्कार। यशोधरा नगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सोमवारी रात्री 12:30च्या दरम्यान एक घटना घडली होती। हमलोग विलाच्या शेजारी एक गॅरेज आहे, 2 व्हीलर दुरुस्तीचं। सय्यद शाहरुख यांचे ते गॅरेज आहे। त्यांच्या गॅरेजमध्ये ज्या दुरुस्तीला बाईक आल्या होत्या, त्या बाईकला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता यातील आरोपींनी। तर त्याचा आपण आरोपींना गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढून आरोपींना पकडण्यात यश आलेलं आहे। त्यासाठी आपले डीबी पथकाचे गणेश गुप्ता व त्यांच्या टीमने मदतीने आपण आरोपी आणलेले आहेत। तर त्यामध्ये टोटल 5 आरोपी आहेत, त्यांना आपण ताब्यात घेतलेले आहे आणि पुढील कारवाई चालू आहे। त्यामध्ये 5 आरोपीपैकी 3 आरोपी जे आहेत ते मेजर म्हणजे 18 वर्षापेक्षा जास्त वय असलेले आरोपी आहेत आणि बाकीचे जे 2 आहेत ते विधी संघर्षग्रस्त बालक आहेत। ते 3 मध्ये मोहम्मद नूर अन्सारी, शेख अनवर असलम, मोहम्मद इस्माईल अन्सारी असे 3 जण आरोपी आहेत। यामध्ये गॅरेज मालक जो शाहरुख सय्यद व यातील आरोपी शेख अनवर यांचा यापूर्वी एकाच परिसरात राहणं आहे आणि यापूर्वी किरकोळ कारणावरून भांडण झालं होतं 1-1.5 महिन्यापूर्वी। त्याचा राग मनात ठेवून यातील आरोपींनी सदरची घटना केलेली आहे।